विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. भाजप प्रणित एनडीए सोबत जाण्यासाठी पवारांच्या राष्ट्रवादीत हालचाली. जयंत पाटील यांच्या नेतृत्वात झालेल्या बैठकीत 9 आमदारांचा एनडीए सोबत जाण्यास कल. सूत्रांची माहिती. शरद पवार अंतिम निर्णय घेणार. उपमुख्यमंत्री शिंदे आज दिल्ली दौऱ्यावर. केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चेमुळे दौऱ्याला महत्त्व. एनडीएच्या काही वरिष्ठ नेत्यांच्या भेटी घेण्याची शक्यता. ऑपरेशन टायगरच्या यशानंतर शिंदेंचा पहिलाच दिल्ली दौरा. सुनेत्रा पवार यांच्या पक्षातील राष्ट्रीय अध्यक्षपदावर पुन्हा प्रश्नचिन्ह. पक्षाचे राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंह यांनी वकिलामार्फत नोटीस पाठवली. पुन्हा निवडणूक घेण्यासह कार्यकारिणीची यादी रद्द करण्याची मागणी. मुख्यमंत्री आमच्या पक्षाचा व्हावा ही इच्छा. सुनेत्रा पवार कधीतरी राज्याच्या मुख्यमंत्री नक्कीच होतील. मुख्यमंत्री होण्यासाठी लागणारं गणित आम्ही पूर्ण करू. अनिल पाटील यांचं सूचक वक्तव्य. नाशिकमधील 15 नगरसेवकांना बुधवारी मातोश्रीवर बोलावणं. ऑपरेशन टायगरच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे बैठक घेणार. 10 ते 12 नगरसेवक शिंदे सेनेच्या संपर्कात असल्याच्या चर्चेनंतर ठाकरे अलर्टवर. चेंबूरमधील झाड कोसळल्याच्या घटनेत चौकशी समितीचं निसर्गावर खापर. पालिकेच्या उद्यान आणि रस्ते विभागाला क्लीन चिट. कंत्राटदाराला 5 लाखाच्या दंडाची शिफारस. पिंपरीच्या मोशी कचरा डेपो दुर्घटनेप्रकरणी उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन. महिन्याभरात प्राथमिक आणि 2 महिन्यात अंतिम अहवाल सादर करण्याचे आदेश. या प्रकरणी कंपनीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल. 2 अधिकाऱ्यांवर कारवाई. पुण्यात उद्यापासून पुन्हा पाणी कपात. दिवसाआड पाणी पुरवठा केला जाणार. महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांची माहिती. धरणांमध्ये उपलब्ध पाणीसाठ्याचं नियोजन करण्यासाठी निर्णय. भंडारा शहराचा पाणी पुरवठा आज आणि उद्या पूर्णपणे बंद. जलशुद्धीकरण केंद्राच्या साफसफाईमुळे प्रशासनाचा निर्णय. पाणी जपून वापरण्याचं नागरिकांना आवाहन. राज्यात 20 जुलैनंतर मान्सून पुन्हा सक्रिय होणार. प्रशांत महासागरात निर्माण झालेल्या एल निनो आणखी प्रभावशाली. अफगाणिस्तानातून कोरडे वारे भारताच्या दिशेनं. याच्या परिणामामुळे मान्सून निष्क्रिय. उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनानंतर भाजप त्याच मंदिर परिसरात महायज्ञ करणार. 22 जुलैला मुख्यमंत्री फडणवीसांच्या वाढदिवसानिमित्तानं भाजपचं लक्ष्मी नृसिंह महायज्ञ. नागपूरमध्ये जोरदार राजकीय सामना रंगण्याची शक्यता. धाराशिवच्या भूममधील दूध भेसळ प्रकरणात धक्कादायक खुलासा. 6 महिन्यात 23,04,70,000 लिटर भेसळयुक्त दुधाची विक्री झाल्याचा संशय. निकृष्ट दर्जाची दूध पावडर मिसळून कृत्रिम दूध तयार केल्याची माहिती समोर. नागपूरमधील 3 हॉटेल्सवर एफडीएची कारवाई. परवाने तात्पुरते निलंबित. नोंदणी प्रमाणपत्र न लावणं. किचनमध्ये अस्वच्छता. माशांचा प्रादुर्भाव आणि कर्मचाऱ्यांकडे टोपी ॲप्रन नसल्याचं उघड. अमेरिका आणि इराणमधील संघर्षामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ. ब्रेंट क्रूडची किंमत 1.68 वाढून $84.98 प्रति बॅरलवर. तर WTI क्रूडची किंमत $79.79 अमेरिकेकडून. विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी.